नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरवलेल्या राज्याची माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैशांच्या वसुलीसाठी 2 ऑगस्ट पासून सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी व व्याजाचे 1444 कोटी रुपयांची वसुली करून पीडित शेतकरी व खातेदारांना 2 महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पीडित आंदोलनकर्त्यांची आहे। न्यायालयाने आरोप सिद्ध केले आहे। सुनील केदार 153 कोटी रुपयाच्या घोटाळ्यासाठी दोषी ठरवले आहे न्यायालयाने। 22 वर्षापूर्वी जर कोणा सामान्य कास्तकाराचे पैसे 153 कोटी बँकेत जमा केले असते तर आज ते 1444 कोटी रुपये झाले असते। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, दोषी आढळलेल्या व्यक्तींकडून वसुली झाली पाहिजे। आज 22 वर्षापासून वसुलीसाठी सर्व पीडित शेतकरी, नागरिक, व्यापारी, नोकरदार वर्ग आतुरतेने वाटत त्याने आपले हितसंबंध साधत राजकीय दबाव वापरत सुनील केदारांनी वसुली थांबवली आहे। आजही आमचा आरोप आहे की वळसे पाटील जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते त्यांनी मुद्दामून ह्या सुनावणीला तडकाफडकी आणि अपष्ट नाही, न्यायालयीन प्रक्रिया आहे। आजही कुठेतरी सरकारचाही दोष असा आपल्याला नाही, म्हणूनच आमची आजचा हा धरणा आंदोलन आहे, ठिय्या आंदोलन आहे। दिवस रात्र आम्ही या मागणीसोबत बसणार आहे। विनंती वळसे पाटलांना हीच आहे की आपण या व्यथा पीडितांच्या समजून तातडीने वसुलीचे आदेशासाठी प्रक्रिया समोर न्यावी आणि आरोपींकडून, दोषी ठरलेल्यांकडून वसुली झालीच पाहिजे। ती 1444 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या पीडित कास्तकारांना, जिल्हा सहकारी बँकेच्या तेव्हाच्या खातेदारांना वितरित पर्यंत सुनील केदारला दिलासा मिळाला नाही आहे। सुनील केदार दोषी आहे। सहकारी कायद्याअंतर्गत सेक्शन 88 च्या माध्यमातून वसुलीचा आदेश देण्याचा अधिकार जस्टिस JN पटेल कमिटीला आहे। त्यामध्ये अडंग आणण्याचं काम सुनील केदारांनी वळसे पाटलाच्या माध्यमातून केलं। तो अडंगा वळसे पाटलांनी काढावा, यासाठी आमचं हे ठिय्या आंदोलन आहे। चोर आहे, चोर आहे। सोबतच वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहेत। बँक घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार यांच्याकडून वसुलीची कारवाई करावी, यासाठी भाजपाचे प्रवक्ते तसेच ओबीसीचे मोर्चा प्रदेश प्रभारी डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वात पीडित शेतकरी, खातेदार व नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत। कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।